बघा, या कोजागिरी पौर्णिमेला जर तुम्हाला अशी सोनेरी रंगाची नेहमीपेक्षा जास्त चविष्ट बासुंदी बनवायची असेल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, शेवटपर्यंत बघा। मी 2 लिटर इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, पॅकेटचं चालेल किंवा लोकल म्हशीचं घ्या। 10 ते 12 बदाम रात्रभर भिजत घालायचे, मिक्सरला घालायचं आहे। यामध्ये केसर घातलेलं आहे, वेलची घालायची, सोबतच गरम दूध घालायचं। 3 चमचे मिल्क पावडर घालते आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालणार आहे। आणि मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची। ही पेस्ट घातल्यामुळे बासुंदीला अप्रतिम चव येते, नक्की ही ट्रिक फॉलो कराल। दूध अर्धा लिटर आटवून झालेलं आहे। आता यामध्ये ही पेस्ट घालायची, चारोळी घालायची, बदामचे काप घालायचे, पिस्त्याचे काप घालायचे आहे। तुमच्या आवडते कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता। बघा, इथे आता 2 लिटर दुधासाठी मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे। यामुळे बासुंदी परफेक्ट गोड होते, खूप फिकी होत नाही किंवा मिट्ट गोड होत नाही। साखर घातल्यामुळे पाणी सुटतं, त्यामुळे परत 5 ते 7 मिनिट हाय फ्लेमवर आटवून घ्यायची। आणि इथे बघा, मलाईदार सोनेरी रंगाची बासुंदी तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास अशाच रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा।